तिथे आकर्षण आहे, तिथं प्रेम नाही. तुम्ही कमी वयाचे राहिले असते और ज्यादा इलू करते थे असं कधी वाटतं का तुम्हाला की प्रेमाला वयाचं बंधन नाही. प्रेम ही संकल्पना, प्रेम ही भावनाच एवढी मोठी आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्ही सहज करून जाता की ज्या तुम्ही नॉर्मल केल्या नसत्या. तुमच्या आयुष्यात इलू काय असेल कॉलेजच्या वेळेस? तो काळ पण 90च्या अलीकडचा होता तर त्यामुळे तिथे काही शक्य नव्हतं. मग काय चित्रपटात माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, मनीषा कोइराला, जुही चावला, उसको पूछा की हम मेरे से शादी कर, मेरे से प्यार कर, मेरे से शादी कर, हमारे बच्चे इंग्लिश स्कूल में पढ़ेंगे, सैंडल निकाल के मारा मुझे. कारण मुळातच तुम्हाला तसं डिझाईन केलेलं आहे. तुम्ही ते कप्पेच ओपन करत नाही किंवा केले तर तुम्हाला नाही नाही असं करायचं नाही, हे करायचं नाही. तुम्ही मोकळेपणाने नाही राहू शकत, तुम्हाला बांधूनच ठेवलं. बरोबर. ते आजचा जमाना ब्रेकअप आणि जेवलीस का तो याच्यात आला ना, तुमचे अटेन्शन स्पॅन कमी झाला. जीवापाड प्रेम करा पण जीव घेणं प्रेम करू नका. मुझे माफ कर देना. मोबाईल नव्हते तरी सुद्धा लोक प्रेम करत होतीच ना. म्हणजे आपण मेलो तर किमान याला तरी वाईट वाटलं ना, वाईट म्हणणं की यार चांगला माणूस आपलं सार्थक झालं. इतकं सिम्पल आहे. मी त्यावेळेस ते केलं असतं ना, त्यावेळेस मी ह्यातला असं नको म्हणायला पाहिजे. तर ते शेवटी वाटतं. तर मग ते तेव्हा वाटण्यापेक्षा जर आधीच वाटलं तर आपण छान जगू ना. पॉडकास्ट बघणारे एवढे व्ह्युअर्स बघून मी वेळा आलो. अरे म्हणलं हे कटिंग पे म्हणलं मीटिंग भारी म्हणलं चेतनला भेटावंच असं म्हणून. अजून एक चित्रपट येतोय इलू ज्याने धुमाकूळ घातलाय. हो हो. आणि त्यात जसं लव्ह स्टोरी मध्ये तू तुझी इमेज कुठेतरी ब्रेक केली होती. यात एक नवीनच इमेज दिसते, तर त्याबद्दल काय सांगणार? हो, म्हणजे या दिग्दर्शकाचं अजिंक्य फाळकेचं अभिनंदनच करावं पण लागेल मला. त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे की बाबा की अशा प्रेमळ भूमिकेत त्यांनी मला बघितलं की माझ्यातला हात त्यांनी बघितला. यार हा प्रेम करणार माणूस असू शकेल. तर असा इलू नावाचा चित्रपट आहे की त्याच्यात काय म्हणतात त्याला, आपले कॉलेजच्या दिवसातले किंवा असे जे काही सोनेरी दिवस आहे, अशी व्यक्ती जर पुन्हा आपण नंतर पुढे गेल्यावर जर आपल्या आयुष्यात आली तर काय घडू शकतं याच्यावर तो चित्रपट आहे. म्हणजे माझा पाठ. आणि पॅरलली प्रेम ही संकल्पना, प्रेम ही भावनाच एवढी मोठी आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्ही सहज करून जाता की ज्या तुम्ही नॉर्मल केल्या नसत्या. आणि ती असावी, ठाई असावी की तुमच्या कामावर प्रेम असलं पाहिजे, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींवर. जसं मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक भान असलं पाहिजे. तशा ह्या प्रेमाने गोष्टी केलेल्या आहेत, खूप सोप्या होतात असे. इलूचा अर्थ काय तुमचा? हा, मग 1900 ही गोष्ट जी घडते ती 90s मधली आहे. 1998 मध्ये ती गोष्ट घडली. त्याच्या आधी 1996ला त्या दरम्यान मला वाटतं सौदागर नावाचा चित्रपट आला. त्यात गाणं होतं इलू 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 इलू. त्याच्यावरनं ह्या नावावरती हा लेखकाने नितीन सुपेकर यांनी ते गुंफलेलं आहे. इलू इलू प्रेमाचा चित्रपट आहे. अत्यंत तरल प्रेम आणि ह्या काय म्हणूया, या जगात या मारधोड आणि या सगळ्या स्ट्रेसफुल जीवनात नक्की तुम्हाला एक सोनेरी झुळूक तुम्हाला देऊन जाईल असा हा चित्रपट बनवलेला आहे. परत त्याच्यामध्ये ॲली अब्राहम सारखी परदेशस्थ नटी आहे की तिने मराठीत काम केलेलं आहे. परत वीणा जामकर आहे माझ्याबरोबर. म्हणजे वळू नंतर ती वळून होती, त्याच्यानंतर आम्ही आता एकत्र काम केलंय इलू इलू मध्ये. मीरा जगन्नाथ की ज्याच्यावर आम्ही ब्रेथ नावाची वेब सिरीज केली होती, त्याच्यानंतर आता आम्ही एकत्र काम करतोय. आणि असे बरेच कलाकारांनी सजलेला हा चित्रपट आहे. आणि प्रेम ही भावना घेऊन येणारा, परत त्यातली गाणी पण सुंदर आहेत आणि अर्थपूर्ण गाणी आहेत. परत त्याचं छान प्रमोशन आणि हे सगळं छान छान होतंय. कारण एवढ्या येणार आहे तो 31 जानेवारीला, पण तुम्ही आतापासूनच हे करतायत. म्हणजे आंब्यासारखं आहे. म्हणजे आंबा येणार हा मोहरापासून सुरू होतो आणि कसा येणार ते पण तिथनं सुरू होतो. तर तो मोहर सुरू झालेला आहे. त्याची वाट बघताय, आंबा खायला या. येस. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे की उमेश सर, तुम्ही आणि गिरीश सर, तुम्ही सोबत घट्ट घनिष्ठ मित्र आहात आणि सगळे मनमोजी. तर तुमच्या आयुष्यात इलू इलू काय असेल कॉलेजच्या वेळेस? कॉलेजच्या वेळेस म्हणजे काय, एकतर मेकॅनिकल होतो तर त्यामुळे ऑब्व्हियसली तिथे
मुलींची संख्या कमीच असते. कमी असते. त्यामुळे कॉलेजमध्ये काही फार काही हे नाही, हा. किंवा असतील तर ते असे नाही का, हा. म्हणजे ब्रदरली फील असायचं, कारण हा. तो काळ पण 90च्या अलीकडचा होता. बरोबर आहे. तर त्यामुळे तिथे काही शक्य नव्हतं. मग काय चित्रपटात माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, अजून झालंच तर मनीषा कोइराला, जुही चावला, कायमतचे कायमत किती वेळा बघितलाय, डायलॉग सगळं पाठ आहे मला पासून तर ते सगळे असे प्रेमाच्या चित्रपटातल्या जे हिरोईन्स होत्या त्यातल्या आता एक एक त्यांच्याबरोबर काम करायला मिळते, माझं भाग्य आहे. उर्मिला मातोंडकर बरोबर तर काम करून झालंय असं म्हणून. पण असं असतं, म्हणजे ते तुमच्या डोक्यात कुठेतरी असं ते मरेपर्यंत राहतं. माझं लग्न होऊन 3 वर्ष होत आहे, तर हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो की अजून 2-3 वर्ष थांबले असते राव तर खरी मजा आता आत्ता आयुष्याची. ओके, आता तुम्ही एवढ्या मोठ्या स्टार्डमला तुमची आता सुरुवात झाली आणि ऑब्विसली यू डिझर्व इट. तर जर ते आत्ता तुम्ही कमी वयाचे राहिले असते और ज्यादा इलू करते असं काही वाटतं तुम्हाला? नाही नाही नाही, ही कंटिन्युअस भावना आहे ना. तुम्हाला तसंच आहे ना की प्रेमाला वयाचं बंधन नाही. प्रेमाला तुम्हाला तो अप्रोच असणं, तुम्हाला म्हणजे ती भावना असणं, कारण मुळातच तुम्हाला तसं डिझाईन केलेलं आहे. तुम्ही ते कप्पेच ओपन करत नाही, किंवा केले तर तुम्हाला नाही 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 असं करायचं नाही, नाही नाही हे करायचं नाही, या वयात ते शोभत नाही, हा शोभत नाही, किंवा पासून तर ते असे तुम्हाला भिंती बांधत गेल्या, किंवा संस्कारांची भिंत, किंवा काही चांगल्या ह्याची हे आहे, पण तुम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मोकळे नसतात बऱ्याचदा, किंवा तुम्हाला बांधूनच ठेवलेलं असतं की तू हे झालं ना आता नोकरीला लाग, तू ते झालं ना हे करायला लाग, आता हे झालं ना आता हे शिकायला लाग, हे शिक्षण झालं की मग आता व्यवसाय, ह्याच्यात तुम्ही त्या म्हणजे रेडी करून ठेवतात, किंवा त्यांनी तसं आयुष्य जगले म्हणून ते त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला सांगतं की बाबा तुम्ही पण हे जगा. बरोबर असं म्हणून तुम्ही काही वेगळं करायला गेलं की मग ते तसंच होतं वळू, की तुम्ही मोकळेपणाने नाही राहू शकत, तुम्हाला बांधूनच ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आपण बघतो की आता आपली वाईफ असेल, किंवा आई वडील असतील, किंवा आपले आई बाबा दोघं असतील, तर हा बाबा माझं प्रेम आहे ना, पण कधीतरी व्यक्त पण करायला लागतं. म्हणजे बायको असेल तिला कधी तर आय लव्ह यू म्हणायला लागतं, किंवा गुलाब आणून द्यायला लागतं. ते व्यक्त मध्ये सुद्धा एक काहीतरी असतं. नाही, ह्याचं सोपं काय होतं की म्हणजे स्त्रियांना हे सहज प्राप्त असतं, किंवा त्यांच्याकडे नॅक असते. बायको असेल तर ती आपल्याकडनं ते व्यवस्थित ते तुमच्याकडनं प्रेम कसं करून घ्यायचं. आई असेल तर माया वात्सल्य प्रेम ते असतंच ते डोळ्यात राहतो. बाप त्याच्यापर्यंत आपण पोहोचूच नाही शकत, खरंय. आणि तो एक धाक असतो की ते आले की आपण उठतो, ते किचन मध्ये तर आपण हॉलमध्ये, त्या हॉलमध्ये तर आपण, किंवा तो एक दरारा असतो, किंवा त्यांच्याबद्दलच एक रिस्पेक्ट पण असतं, आदरयुक्त भीती असते. कारण लहानपणी त्यांनी चोपलेलं पण असतं आपल्याला, कधी कधी कान पकडलेला असतो, मारलेलं असतं, किंवा नसेल काही केलं तरी एक हे असतं. आताचा काळ बदललाय, म्हणजे हे आपल्या थोडस अलीकडच्या 90s मधल्या गोष्टी सांगतोय. आता गोष्टी बदलल्यात, आता प्रेमाच्या पण गोष्टी बदलल्यात. इतकं पातळ करून ठेवलंय की लगेच, म्हणजे आजचा जमाना ब्रेकअप आणि जेवलीस का, तो याच्यात आला ना, तुमचे अटेन्शन स्पॅन कमी झाला, तो काही सेकंदांवरती आलाय असं तज्ञांचं मत. कारण त्याला कारणीभूत पुन्हा आपलं मीडियाच आहे, सोशल मीडिया. ह्याच्यातनं तुम्हाला आता पुन्हा बदलतं का काय, कारण ब्रॉडकास्ट बघणारे एवढे व्ह्युअर्स बघून मी वेळा आलो, अरे म्हणलं हे कटिंग पे, म्हणलं मीटिंग भारी, म्हणलं चेतनला भेटावंच असं म्हणून. म्हणजे आता तो हळूहळू वाढ, तसंच आहे ना, तो स्पाईक तो खाली आला की तुम्हाला काहीतरी वेगळं लागतं. तर त्याच्यात जर हे चांगल्या स्टफ जर आपण लोकांना पुरवला, तर तू हल्ली ब्रॉडकास्ट बघतायत लोक, वेळ देऊन बघतायत, किंवा वेळ त्यांच्याकडे कमी असेल तर ते 10-10 मिनिटं किंवा काय काय करून ते बघतायत, नाहीतर व्ह्युअर्स वाढले नसते. आणि आता एक अजून चेंजेस आम्हाला पाहायला मिळतात की आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतो, आधी लोक गाणी वगैरे ऐकायची, आता पॉडकास्ट ऐकायला लागले, नॉलेजही मिळतं, करेक्ट, आणि त्यांचं मन रमतं आणि प्रवासही होतो. किंवा माझं एक म्हणजे काय हे आहे की म्हणजे तो जगमान्य आहे की जे आत्मचरित्र जास्त वाचले पाहिजे. म्हणजे म्हणजे माझ्या आधीच्या लोकांनी ते करून ठेवलंय, किंवा कसं केलं याचे सूत्र रूपान तिथे असतात, पॅटर्न्स असतात त्याच्यात, किंवा त्याच्यात त्यांच्या चुका पण दिलेल्या असतात की हे मी केलं आणि मग तिथं असं. म्हणजे मी काय म्हणजे डूज अँड डोंट्स हे मला तेवढं आयुष्य न जगता सुद्धा आधीच कळतंय असं म्हणून. तर ते मॅक्झिमम लोकांनी वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, किंवा हे असं. हे आता आपले अनुभव कथनच आहे ना, एखाद्या ह्याच्यातनं ऐकून एखादा स्टार होईल, किंवा एखादा आणखी काहीतरी भारी होईल, किंवा आपण केलेल्या काही चुका असतील ते त्यांच्याकडनं होणार नाही. पुन्हा तो एक प्रामाणिकपणा पाहिजे, आपल्या केलेल्या चुका आपल्याला प्रामाणिकपणे मांडता आल्या पाहिजेत, आणि त्याची जबाबदारी घेता आली पाहिजे,
आणि त्याबद्दल पश्चाताप वाटून त्या माणसाकडनं झाले असेल तर माफी मागता आली पाहिजे. कारण मला वाटतं हे कुठल्या तरी पुस्तकातच आहे का पुस्तकातच आहे की ती ऑस्ट्रेलियन एक नर्स होती आणि तिच्याकडे सगळे वृद्ध माणसं म्हणजे जायच्या मार्गावरची तिथे ऍडमिट व्हायची. तर ती प्रत्येकाला विचारायची की तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल पश्चाताप वाटतो. तर त्याच्यामध्ये हेच असं की राव मी त्यावेळेस ते केलं असतं ना, त्यावेळेस मी ह्यातला असं नको म्हणायला पाहिजे होतं. तर ते शेवटी वाटतं. तर मग ते तेव्हा वाटण्यापेक्षा जर आधीच वाटलं तर आपण छान जगू ना, ते क्षण जगूया. रिग्रेट राहणार नाही. रिग्रेट राहणार नाही. रिग्रेट हेच नाव आहे त्या पुस्तकाचं, असं म्हणून. आणि त्याच्यामध्ये पैसा हा कुठेही नव्हता त्या रिग्रेटमध्ये की मी एवढे पैसे कमवले असेल नाही. ह्युमन रिलेशन माणसांच्या बद्दलचं होतं की जे काही आपण मनुष्य प्राणी आहोत त्याची जी बेसिक भावना आहे की बाबा मी हे प्रेमाने समजून घ्यायला पाहिजे होतं, मी नाही समजून घेतलं. त्यावेळेस मी हिंस्त्र झालो. मी म्हणजे हात वापरले, काय म्हणले. तर मी त्याच्यातलं ते प्राणी जाऊन जेव्हा ह्युमन राहील, मनुष्य राहील, मानव होईल, मग ते खूप छान जग होईल. जरा रिग्रेट वरून असं आठवलं की मला की आपण शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना किंवा कुठेही काम करत असतो, आपल्याला क्रश असतो. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, करेक्ट, पण बोलत नाही. हो. आणि असेच कधीतरी 30-35-40 वर्षाचे असताना दारू पिताना अरे काश तर तुमच्या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की बाबा बोलून टाक, म्हणजे रिझल्ट जो असेल तो असेल, फक्त तू नंतर परत कुठेतरी बसशील म्हणतील अरे मी बोल दिया होता, त्याच्यापेक्षा तू बोलून टाक. त्याचा सीन आहे ना, मला वाटतं आमिर खान रंगीला मध्येच मला आमिर खान आणि त्याचा जो पक्या नावाचा मित्र आहे, दोघं ते दारू पीत बसलेले असतात आणि मग तो सांगतो मैंने इसको पूछा की हाँ मेरे से शादी कर, मेरे से प्यार कर, मेरे से शादी कर, हमारे बच्चे इंग्लिश स्कूल में पढ़ेंगे. मग आमिर खान म्हणतो की तू क्या बोली, क्या बोल रहे, सॅन्डल निकाल के मारा मुझे. आणि मग ते दोघं हसतात. त्याच्यानंतर म्हणतो की लेकिन मैंने पूछा तो एक्झॅक्टली ते जे रिग्रेट आहे ना की अरे यार विचारलंच नाही असं म्हणून. ओके. आणि गाड्या सुटतात मग गाणी सुटतात. मग सॅड अल्बम का त्यांच्या टीआरपी तसंच वाटतो ना. नाही, चित्रपटांमध्ये पण तुम्हाला तसं दिसेल ना की आधीचे जे काही नायक होते तर ते प्रेम करायचे आणि मग तिचं त्याच्या हिरोईनचं दुसऱ्याच कोणाबरोबर लग्न व्हायचं आणि मग ते विरहात अख्खा तो चित्रपट. त्यामुळे तुम्हाला तशी गाणी तसे चित्रपट बघायला मिळतील. नंतर मग प्रेम करून मधला पुढचा जो काळ आलाय की प्रेम करून तीच हिरोईन आणि मग राजा राणी सुखाने नांदू लागले. सक्सेस स्टोरी. आता तर एवढी व्हरायटी झाली, आता चीटिंग वाली व्हरायटी वाढली आता म्हणजे काय आता चीट कसं करायचं, डबल म्हणजे सगळं म्हणजे फसवाफसवी आली. त्यात प्रेम नाही ना, मग त्यात आकर्षण उरतं. तिथं आकर्षण आहे, तिथं प्रेम नाही. आणि अपेक्षा तू मला होच म्हणायला पाहिजे, तू मेरी नाही हो सकती तो किसी की नाही हो सकती. मग त्यातून हिंसा वाढते, ते तर डेंजर आहे. ऍसिड अटॅक किंवा बाकीचं. कारण तुम्ही जीवापाड प्रेम करा पण जीव घेणं प्रेम करू नका. असं प्रेम करा. आणि त्याच्यावरती कुसुमाग्रजांची कविता आहे, पाडगावकरांच्या कविता आहेत. त्या कवितांचा अर्थ तुम्ही वाचल्या तरी तुम्हाला अर्थ कळेल. प्रेम कसं करावं कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलं. इरफान खानचं एक वाक्य ना की प्यार है इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों में होती. म्हटलं बरोबर आहे. करेक्ट. तर तसंच पाहिजे की बाबा प्रेम करतो तर तू हवं तसं जग. पाडगावकर म्हणतात प्रेम असतं तसं तुमचं आमचं सेम असतं. बरोबर. जसं तुम्ही प्रेम करता तसं मी पण करतो, इतकं सिम्पल असतं. तर हा सिनेमा कोणासोबत पाहावा याचा डिस्क्लेमर तुम्ही देऊन द्या. आपल्याच प्रेमासोबत पाहावा. आणि तर मग कसं आहे माहितीये का, असलेले संसार नाही तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. आणि फार प्रेमाने असं एक पदर दाखवायचा याच्यात प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातनं जे काही घडतं ते तर तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यातनं तुम्हाला काही सोल्युशन्स पण मिळतील. किंवा तुम्हाला सांगितलं की आजच्या पिढीने तर नक्कीच बघावा. कारण प्रेम कसं करावं हे त्याच्यात दाखवलंय, किती करावं हे त्यात दाखवलंय. आणि त्याची परिणिती कुठं करायची किंवा त्याचं साफल्य कुठे आहे, की बऱ्याचदा ते लग्नातच असतं, बऱ्याचदा याच्यात असतं. असं नाही. प्रेम करत राहा, आयुष्यभर करत राहा. याच्यावर पण तुमची आणि शक्य झालं तर आपल्या इलू सोबत पाहता आला तर उत्तमच आहे. उत्तम. किंवा नाही बघता आला तरी तुम्ही ते आठवण काढण्याची त्या माणसापर्यंत पोहोचते. टेलिपॅथी आहे. रुसलेल्या बायको पाहिला तर अति उत्तम. उत्तमच. म्हणजे काय बायकांबरोबर नक्की बघा. म्हणजे थोडक्यात तिन्ही पिढ्यांनी हा चित्रपट बघावा. त्यांना त्यांचे भविष्य भूतकाळ आठवतील आणि ज्यांना भविष्यकाळ आहे
तर त्यांना या भूतकाळात काय घडलेल्या गोष्टीतनं तुम्हाला भविष्यकाळ दिसेल. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. तर यातली तुमची भूमिका जी आहे ती थोडीशी रोमॅन्टिसाइज हो, त्याच्यात मी मिलिंद सुर्वे नावाचा एक बँकेत काम करणारा माणूस आहे. हा मोबाईल घ्यायचा आधीचा काळ आहे, तेव्हा मोबाईल नव्हते, तरी सुद्धा लोक प्रेम करत होतीच ना. येस. मग तेव्हा त्याचे मार्ग वेगळे, कुठं चिठ्ठ्या, चपाट्या, पत्र, निरोप सांगासांगी वगैरे याच्यावरती ते आधारित आहे. म्हणजे कम्युनिकेशन होत होतं. उलट ते मोबाईल नेऊन तो राडा केला असं मला वाटतं, बरोबर. कारण तुम्हाला त्या मोबाईलने फार वाईट सवय लावल्या. हा, म्हणजे त्याच्यातला चांगला भाग पण आहे, पण वाईट जास्त आहे, तर ते कमी करताना ते करा. मग आता खऱ्या आयुष्यात श्रीकांत दादा किती रोमॅन्टिक आहे म्हणजे? आता तू बघतोच मी तर सगळ्यांवरती प्रेम करतो, वा वा. मोकळे मनाने, येस. काही ठेवत नाही. आणि त्याच्यामुळं मग रित होणं असतं, आणि मग पॅरलली तुम्ही भरून पण घेता ना. रित होणं म्हणजे ते भरून घेण्यासाठीच रित आहे. तुम्ही ऍक्सेप्टन्स लेवल, समोरच्याचं पण प्रेम करायला प्राप्त होता, आणि वाईड तुम्हाला मोठं करतं प्रेम. म्हणजे तुमचं दृष्टिकोन, तुमचं सामावणं, तुम्हाला ऍक्सेप्टन्स लेवल वाढवतो. मेंटल लेवल असेल, मेंटल हेल्थ असेल तुमची, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. आणि त्याचा परिणाम पुन्हा तुमच्या शारीरिक ह्याच्यावरती होतो. तुम्हाला म्हणजे कष्टसाध्य वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या सोप्या होतात. तसं बघितलं तर आयुष्य कष्टसाध्य ना, चॅलेंजेस सारखेच येतो. मग तुम्ही त्याच्याकडे प्रेमाने बघितलं तर ते आव्हान सोपं वाटायला लागतं. बरोबर नाही का? त्या डायनासॉरचं छोटी प्रतिकृती होती, मग ते खेळणं होतं, प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतं. दादा, एक शेवटचा असा प्रश्न आहे की ऍज अ आर्टिस्ट म्हणून तुम्हाला असं कधी वाटलंय का की मला अशा पद्धतीची भूमिका करायची, कारण की आर्टिस्ट भुकेला असतो. ओके, हा एक प्रश्न आहे. आणि तुम्ही पाहिलेल्या चित्रपटांमधून अरे ही भूमिका मला मिळायला पाहिजे होती बाबा, असं पण असतं कधी कधी. अशा मला जगात जे काही चांगले चित्रपट म्हणून जे आहे, त्या प्रत्येक चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल, असं ते आहे. म्हणजे इव्हन 3 इडियट्सचा पण मी भाग, कारण मी ते अनुभवत होतो की यार हे आपण हे अनुभवलेलं आहे. इंजिनिअरिंगच्या स्टुडंटनी सगळ्यांनी हे अनुभवलं की तिथे काय स्ट्रेस असतो आणि काय पद्धतीने डील करावं लागतं. म्हणजे त्याच्यात तुम्हाला इंजिनियर होताना शिकवलेलं असतं की बाबा तुम्हाला आयुष्यात गाढवपणा पण करावा लागतो. आपण जिट्या मारतो, आपण जर्नल असं ठेवून राप 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 राप, त्याला काही विचार करत नाही आपण. काय लिहिलंय काय नाही, जे आहे ते उतरून काढायचं. हे बघा, सबमिशन म्हणजे हा गाढवपणा आहे, तो पण तुम्हाला आयुष्यात करावा लागतो. जुगाड शिकवतो. येस, हे सगळं आपल्याला शिकवलेलं आहे, जे तुम्हाला पुढील आयुष्यात. शिक्षण कुठलं चांगलं की जे तुम्ही शिकता आणि नंतर ते आचरणात आणतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो, ते शिक्षण चांगलं, ते उत्तम, नाही का? नाही तर मग पुस्तकातलं शिक्षण पुस्तकात. आता मी ह्याच्यामध्ये जे काही मॅथ्स म्हणून जे शिकलोय ते पुढील आयुष्यात फार कमी वापरलंय, पण आयुष्याची गणित मात्र मला त्यांनी मांडता आली. त्याच्यावर नाही, पण जे काही बेसिक गणित म्हणून शिकलोय, कारण गणित हा विषय सगळ्यांनाच अवघड जातो, तसं मलाही होता. गटांगळ्या खात असतो एटी आणि ह्याच्यातनच ते पुढे आलेलो आहे मी. पण हे प्रामाणिकपणे आपल्याला मी कबूल करतो, येस मी गणितात कच्चा आहे, पण त्या गणितात कच्चा आहे, आयुष्याच्या गणितात नाही. माणसांची माझी गणित जमतात, इतकं सिंपल आहे. मग बरेचदा असे चित्रपटांचं आर्थिक गणित असतात, तर ते फार महत्वाचे असतात. मग कधी कधी मग तिथे कमी जास्तपणा होतो. मग त्याच्यातनं पण माणसं बघितलं की तुम्हाला मैत्र होतं ना. मैत्री म्हटलं की तुम्हाला व्यवहार तरी कमी करावा लागतो, नाही तर मित्र तरी कमी करावा लागतो. मी बऱ्याचदा व्यवहार करतो असो, पण हे मैत्र कुठं येतं की ते पुन्हा त्याचे कनेक्शन प्रेमाशीच आहे. बरोबर, इथे हृदयात असेल तर त्या हृदयापर्यंत पोचतं. आणि माझा एक एक्सरसाइज किंवा काय, तुम्हाला जर खूप छान माणूस व्हायचा असेल तर ज्या मुलांना म्हणजे साधारण 1.5-2 मुलं जोपर्यंत बोलत नाही, त्या मुलांबरोबर तुम्हाला खेळता आलं ना, तर तुम्ही खरे माणूस, असं ते आहे. आणि फार म्हणजे त्यांनी कानफाडात मारली तरी आपण हसत असतो, आणि ते पण असतात कशी मारली म्हणून, आणि त्याला आनंद झालेला बघून आपल्याला दुप्पट होतो, असं ते आहे. आणि जसं आता इलो तुमची इमेज ब्रेक केली, तुम्हाला काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला मिळालं, अशा अजून कोणत्या भूमिका वाटतात तुम्हाला की अरे याच्यात मी कधी आतापर्यंत काम नाही केलं, हे मला पाहिजे? नाही, असे दिग्दर्शक आहे, म्हणजे अनुराग बरोबर मला परत काम करायला नक्कीच आवडेल. परत राजू इराणी बरोबर काम करायला आवडेल की असे आहे. आणि बाकी गिरीश आणि उमेश, गिरीश आमच्या नाटकाचा दिग्दर्शक, त्याच्याबरोबर पुन्हा काम करायला आवडेल. आणि पुन्हा आमची नाळ, म्हणजे तुम्ही सांगितलं पहिलं प्रेम माझं नाटक आहे, ते अजूनही करतो आहे.
होल बॉडी मसाज नावाचं जे नाटक जे किरण यज्ञपवीतने डिरेक्ट केलंय, तर त्याच्यामध्ये मी आणि गिरीश आम्ही एकत्र आहोत. तर गिरीशला रंगमंचावरती काम करत बघताना मला मी तर काम करतोच, पण ते बघत असणं पण प्रेक्षकांना तर छान वाटतंच, पण को ऍक्टर म्हणून मला एवढं भारी वाटतं. मला प्रत्येक प्रत्येक प्रयोग असतो ना त्याचा. तर ही नाळ आहे. मगाशी मी सांगायचं विसरलो की मग नटाचं एक्सरसाइज काय, तर त्यांनी परत मागे येऊन नाटक करणं, हा त्याचा एक्सरसाइज. तर तो आम्ही करतो आहोत. त्यांनी त्याच्यातनं खूप गोष्टी आम्हाला मिळतात आणि त्या घेऊन आम्ही चित्रपट आणि हे जे काही गोष्टी आहेत. ग्रेट. मला खरंच खूप मजा आली आणि दिलखुलासपणे तुम्ही गप्पा केल्या, तुमचे सगळे अनुभव सांगितले. सिनेमा क्षेत्रात काम करताना आम्हाला डेफिनेटली याची मदत होणार आहे आणि कसं वागायचं, कसं बोलायचं किंवा कशा आपल्याला बाकीच्या मिस्टेक्स टाळता येतील. तुम्हाला इथं येऊन कसं वाटलं? नाही, मला तर मजा आली. आणि परत तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर म्हटलं की ती नाळ जोडलीच गेली. पुन्हा आपण ज्या अशा ठिकाणी हे करतो, इथनं MIDC जवळ आहे, बरोबर. पण ज्याच्यात मी महत्वाचं आयुष्यातले सोनेरी दिवस इथे घालवले. तर त्यामुळे आणि अजून एक नाड विसरले सर. कुठली? आपण खानदेशी मालेगावचं आहे. ती एक नाड आम्हाला आता म्हणजे काही आपण चर्चा करत असताना लक्षात आली की ती पण एक नाड होती आणि ते होतं दुनिया गोल आहे रे. गोल आहे. इतकं सिंपल आहे. माणसांनी माणसाला भेटत राहावं, प्रेमाने बोलावं, बस. बाकी काय असतं आयुष्य. म्हणजे ते इथं माहिती नाही, म्हणजे मरताना राव, म्हणजे आपण मेलो तर किमान याला तरी वाईट वाटलं ना, वाईट म्हणणं की यार चांगला माणूस होता, आपलं सार्थक झालं. इतकं सिंपल आहे. त्याच्यासाठी जगावं. इतकं साधं सोपं तुम्ही जगला काय मजा आहे सगळी, असं म्हणून. आणि ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये मी दरवेळेस प्रत्येक मुलाखतीत सांगतो की ह्या मोटिव्ह हे करणार मी योग्य वेळी योग्य पुस्तकं वाचली. खूप वाचन नाही माझं, पण योग्य वेळी योग्य पुस्तकं हातात पडली. स्वरूपवर्धीनी या माध्यमातून एका आमच्या शिबिरात जेम्स W. कार्वर वरती बोलवलं होते. एक होता कार्वर, विना गावणकरांचं पुस्तक मला मिळालं, ते वाचून काढलं. आणि त्याच्या 4 ओळी आहे की त्या ओळी तुम्हाला तुमच्या आयुष्याचं कुठलाही प्रॉब्लेम असो तो तुम्हाला सॉर्ट आउट करून. तर त्याचं हे आहे की स्टार्ट वेअर यू आर. जिथून असेल तिथून सुरुवात करा. व्हॉट यू हॅव, की जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यातनं सुरुवात करा. मेक समथिंग ऑफ इट, त्याच्यातनं काहीतरी घडवून दाखवा. अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड, आणि त्याच्यावरती संतुष्ट राहू नका. पुन्हा स्टार्ट. 4 ओळीत सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. हे सूत्र घेऊन जागा. ग्रेट. तुम्हाला पहिली थडी ते पोहोचवतं. सर, तुम्हाला तुमच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करा की इलू इलू नावाचा सिनेमा येतोय. नमस्कार, मी श्रीकांत मोहन यादव. येत्या 31 जानेवारी 2025 रोजी इलू इलू नावाचा एक चित्रपट आमचा रिलीज होतोय. त्यामध्ये मुळातच प्रेम हाच विषय आहे. अत्यंत प्रेमाने बनवलेला, प्रेमळ लोकांचा, प्रेमळ प्रेक्षकांसाठी बनवलेला हा चित्रपट आहे. तो नक्की बघा, इलू इलू. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.